जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की, श्री संत सावता महाराज की, श्री भक्त श्रमणी नामदेव महाराज की, सीतारामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की। धन्यते संसारे, धन्यते संसारे दयावंत जे अंतरी, येथे उपकार साठी आले घरजा वैकुंठी, लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगनानित पाणी मंडन मंडनानाम, तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण संतांचे या, पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांशिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुक, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं, खलानेशुवादापनोदारहदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ती, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वान दुसरे चरण श्री गुरूंचे तेच नमस्कारोने, आता विठ्ठल 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 धन्यते
धन्यते संसारे दयावंत जे अंतरे येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय संसारिकाबद्दल धन्यतेचे उद्गार काढतात आणि संतांची 6 लक्षणे या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. विठ्ठल विठ्ठल कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, भगवान प्रभू रामचंद्राच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्रभर जे उत्सव चालू झालेले आहेत ते संत शिरोमणी सावता महाराज आणि भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा, समाधी सोहळा या निमित्ताने काही ठिकाणी 7 दिवसाचे नामसप्ताह आहेत, काही ठिकाणी 5 दिवसाचे उत्सव आहेत, काही ठिकाणी 3 दिवसाचे उत्सव आहेत, तर काही ठिकाणी 2 कीर्तन आहेत, तर काही ठिकाणी 1 कीर्तन आहेत, तर काही ठिकाणी कीर्तन नाही तर भजनाने का होईना हे उत्सव साजरे करतात. याच न्यायाने आपल्या इथे काशीमाळी मंगल कार्यालय, काशीमाळी समाज पंचमंडळ या सर्वांच्या सहकार्याने मला वाटतंय सुरुवातीला याही कार्यक्रमाचं स्वरूप आप्पा साधंच होतं ना, म्हणजे कमीच 3 दिवसाचा केलं का? 3 दिवसाचा. हे वर्ष 5वं आहे. 7 दिवसाचा कधीपासून चालू झाला? 2ऱ्या वर्षापासून. पण मला असं वाटतंय ही 5वी वर्षापासून माझी सेवा ह्याच्यात आहे. हो आहे, कारण मला आठवतंय. हां, कारण 5वं वर्ष आहे. पहिल्या वर्षापासून पावसात हे ते मी सेवा केलेली मला आठवतंय सर्व. हे हो 3 तास. मला ते इथं उभं राहिलं आठवलं की 5वं वर्ष आहे. ते 5वी वर्षापासून सेवा आहे. हे माझं फार मोठं भाग्य आहे. नाही तर 2-2 वर्षाला बदली होतेत महाराज, बदली होतेत. ऐका, हे तुमचे आशीर्वाद आहेत, रामरायाची कृपा आहे. आज इथे खूप मोठा आनंद वाटतो मला. कार्यक्रम करण्याला महत्त्व नाही. ऐका, कार्यक्रम करण्याला महत्त्व नाही, कार्यक्रमाचा उत्साह पाहिजे. तो उत्साह तुमच्याकडे दिसून येतो. हे उत्साह का दिसून येते, कोणामुळे दिसून येतो, कशासाठी दिसून येतो, जरा पुढे बोलतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धन्यते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. जगद्गुरु तुकोबाराय संसारिकाबद्दल धन्यतेचे उद्गार करतात आणि संतांची 6 लक्षणं सांगतात. बरं, आता इथे संसारिकाबद्दल धन्यतेचे उद्गार काढले म्हणजे संसारिकाला तुकोबारायांनी धन्यता दिली आहे. धन्यता दिली संसारिकाला. धन्यता केव्हाही दिल्या जात नाही आणि कुणालाही दिल्या जात नाही. नाही, केव्हाही नाही आणि कुणालाही नाही. काही प्रसंगी धन्यता दिल्या जाते. कोणत्या प्रसंगी धन्यता दिल्या जाते? एखाद्या माणसाकडून न घडणार असं कार्य घडलं, न घडणारं कार्य घडलं, अघटित असं कार्य घडलं की मनुष्य तिथं धन्यता देत असतो. किंवा उदाहरणार्थ, सोपी उदाहरणं, एखादा मुलगा शाळेमध्ये 8वीच्या वर्गात 2 वर्ष बसला आणि 9वीच्या वर्गात बी 2 वर्ष बसला आणि तोच मुलगा 10वीच्या वर्गामध्ये जिल्ह्यात 1ल्या क्रमांकाने पास झाला तर आपण त्याला धन्यता देतो, धन्यता देतो. सामान्य माणसाकडून एखादं मोठं कार्य घडलं की आपण तिथं धन्यता देतो. मग असं संत महात्म्यांनी काही प्रसंगी धन्यता दिली आहे. काही प्रसंगी बघा, आता काही ठिकाणी दिवसाला धन्यता दिली आहे. दिवसाला, पण कोणत्याही दिवसाला धन्यता नाही दिली त्यांनी. नाही, एकनाथ महाराज म्हटले, ज्या दिवशी मला संतांचं दर्शन झालं
तो दिवस माझ्या दृष्टीनं धन्य आहे, त्या दिवसाला धन्यता दिली आहे. धन्याजी दिन संत दर्शनाचा, धन्याजी दिन संत दर्शनाचा, धन्याजी दिन संत दर्शनाचा, दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शिन गेला, अनंत जन्मीचा शिन गेला, अनंत जन्मीचा शिन गेला, अनंत जन्मीचा शिन गेला, मज वाडे दासी हरी गरजा, मज वाडे दासी हरी गरजा, मज वाडे दासी हरी गरजा, मज वाडे दासी हरी गरजा. धन्याचे देन संत दर्शनाचा, अनंत जन्मेचा सिन गेला. नाथ महाराज म्हटले, मला ज्या दिवशी संतांचं दर्शन झालं तो दिवस माझ्या दृष्टीनं धन्य आहे, धन्य आहे. तर अनेक संतांनी मग संतांचं दर्शन ज्या दिवशी झालं त्या दिवसाला धन्यता दिलेली आहे. बघू आपण काही प्रमाण सिंगल प्रमाण पाठीमागं म्हणायची आणि उत्तरने मी सांगेल तेव्हा टाकायची. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, धन्य दिन झाले संतांचे दर्शन, धन्य धन्य दिन तुमचे झाले दर्शन, धन्य धन्य दिन तुमचे झाले दर्शन, आजी दिवस धन्य तुमचे झाले दर्शन, आजी दिवस धन्य तुमचे झाले दर्शन, आजी उत्तम सुदिन झाले दर्शन संताचे, आज उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे, आजी दिवस झाला धन्य सोनियाचा भला, आजी दिवस झाला धन्य सोनियाचा भला, आजी धन्य दिन झाला स्वामी निवृत्ती भेटला, आज धन्य दिन झाला स्वामी निवृत्ती भेटला, आजी धन्य दिवस झाला संत समागम पावला, आज धन्य दिवस झाला संत समागम झाला, धन्य दिवस झाला संत समुदाय भेटला, धन्य दिवस झाला संत समुदाय बस. ही अनेक संतांची प्रमाण की ज्या दिवशी संतांचं दर्शन झालं त्या दिवसाला ह्या सगळ्या संतांनी धन्यता दिलेली आहे. बर, आणखी काही प्रमाण आहेत. धन्य दिवसाची डोळिया लाधला आनंद देखिला धनी बरी, आनंद देखिला धनी बरी. ज्या डोळ्याने आनंद पाहिला आणि ज्या दिवशी पाहिला तो दिवस धन्य आहे. आणि ज्या डोळ्याने पाहिलं ते डोळेही धन्य आहेत. इथं इंद्रियाला धन्यता दिली. धन्य दिवसाची डोळिया लाधला आणि आनंद देखिला धनीवरी.
धन्य झाले मुख निमाली रसना, नाम नारायणा घोष करे. अरे धन्य हे मस्तक सर्वांगा शोभले, संतांची पाऊले लागताची. धन्याजी पंथे चालती पाऊले, टाळी आदी झाले कर दोन्ही. विठ्ठल विठ्ठल. धन्य दिवस आजे दरोशन संताचे, दरोशन संताचे. नांदेत या घरी दैवत पंढरीचे, नांदेत या घरी दैवत पंढरीचे. किंवा नामदेवराय म्हणले धन्य दिवस आजी झालो कृतकृत्य, आणि भेटली या संत वृंदे आमा. धन्य दिवस झाला आजी सोनियाचा, धन्य दिवस झाला आजी सोनियाचा. सोहळा भक्तांचा आरंभिला. इथं दिवसाला धन्यता. बर, आता काळाला धन्यता. कोणत्या काळाला? ज्या काळामध्ये भगवंताचं नामस्मरण घडतंय तो काळ धन्य आहे. आपल्या सर्वांच्या दृष्टीने हा 8 दिवसाचा काळ हा धन्य आहे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे. धन्य पुण्यरूप झाला काळ, करिता कथा गदारोळ. काळाला धन्यता. किंवा ज्या काळात संतांची भेट झाली धन्य काळ, संत भेटी आणि पायी मिठी पडली तो. दिवसाला धन्यता. दुसरा मुद्दा काळाला धन्यता. बरं, आता काही ठिकाणी माता पित्यांना धन्यता दिली, पण कोणाच्याही माता पित्यांना धन्यता नाही दिली. नाही, जे कोणी आपल्या हिताला जागे आहेत त्यांच्याच माता पित्यांना धन्यता दिली आहे. धन्य माता पिता तयाचे या, धन्य माता पिता तयाचे या, धन्य माता पिता तयाचे या, धन्य माता पिता. अपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. जे कोणी हिताला जागी आहेत त्यांच्या माता पित्यांना धन्यता दिली आहे. तर हिताला जाग असणं म्हणजे नेमकं काय आहे हो? हित हित कशाला म्हणतात? आपण ज्याला हित म्हणतो त्याला संत महात्मे हित म्हणायला तयार नाहीत. आपली हिताची व्याख्या काय आहे बघा. राहायला घर नाही, घर झालं हित झालं. चांगला बंगला झाला हित झालं. जमीन कुठं काही जमीन जायदाद घेतली हित झालं. बरं, लग्न झालं हित झालं. नोकरी लागली, मुलगा झाला, आपण या गोष्टीला हित म्हणतो. पण संत महात्मे याला हित म्हणायला तयार नाहीत. त्यांची हिताची व्याख्या अशी आहे, हिताते करावे देवाचे चिंतन, हिताते करावे देवाचे चिंतन, करुणयामान शुद्ध भावे किंवा करुणयामान एकविध. आणि जे या हिताला जागे आहेत त्यांच्या माता पित्यांना धन्यता दिली. आपोलिया हिता जो असे जागता, आणि धन्य माता पिता तयाची. बरं, आणखी महात्म्यांच्या माता पित्यांना धन्यता. ज्या महात्म्यांचा हा उत्सव चालू आहे त्या महात्म्यांच्या माता पित्यांना धन्यता आहे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. अरे ज्या महात्म्याने भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये साठवला त्या महात्म्यांच्या माता पित्यांना धन्यता आहे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. आणखी कोणत्या माता पित्यांना धन्यता आहे? धन्य तीच माता, धन्य तोचे पिता, जन्म कृष्णनाथा ज्याचे कुशी, जन्म कृष्णनाथा ज्याचे कुशी. बरं, जेथे पुंडलिके केला रहिवास, धन्य त्याचा वंश माता पिता, धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, अंगी आणि ताप हरिनामे. माता पित्यांना धन्यता. बरं, बहिणाबाई महाराजांनी पतिव्रतेच्या माता पित्यांना धन्यता दिली. पतिव्रतेच्या माता पित्यांना धन्यता दिली आहे. बघा, गोड चिंतन आहे. पतिव्रता धर्म, पतिव्रतेच्या माता पित्यांना धन्यता दिली. पण पतिव्रता कोण?
पतिव्रतेचं लक्षण नेमकं काय आहे हे गोड चिंतन बहिणाबाईंनी सांगितलंय. पतिव्रता धर्म ऐका गे साजने, धन्य जागरतेने पुण्यशील, धन्य जागरतेने पुण्यशील. पतिव्रता धर्म ऐकते साजने, धन्य जागरतेने धन्य जागरतीने. पतिव्रता धर्म ऐका गे साजने, धन्य जागरतीने पुण्यशील. आता पहिलं लक्षण सांगितलंय. प्रपंच परमार्थ, प्रपंच परमार्थ चालवी समान, अंतिनेच गगना झेलियले, तिनेच गगना झेलियले. जी माता माऊली आपला संसारही चांगला सांभाळते आणि ज्या वेळामध्ये असं नामसप्ताह असेल, कीर्तन भजन असेल, इकडेही आपली सेवा करते, श्रवण वगैरे सर्व काही आहे. तर तिला केवढी उपमा दिली बहिणाबाईंनी. तिनेच गगना झेलियले. पुन्हा दुसरं लक्षण सांगितलं. साधू संत सेवा, साधू संत सेवा, पतीचे वचन पाळी तेची धन्य पतिव्रता, पाळी तेची धन्य पतिव्रता. इथं दुसरं लक्षण सांगितलं. साधू संत सेवा, पतीचे वचन पाळी तेची धन्य पतिव्रता. आता आप्पा खेडोपाडी जर नामसप्ताह सुरू झाला, खेड्यावरची उधार नाहीत, खेड्यावरची उधार नाहीत, किंवा आपला हनुमानवाडी का होईना उदाहरण, हे सर्व आता हे काय आलं, हे गर्दीचं ठिकाण आहे. हे इथं येणारा समाज आहे ते सगळा लांब लांबचा आहे. हे जवळचे कोण नाही, लांबचे आहेत. पण खेड्यावरची वगैरे गोष्ट नामसप्ताह जर सुरू झाला, पूर्वी 7-7 दिवस महाराज मंडळी तिथं गायक वादक आपले राहायचे तिथे. आता ते राहण्याचं बंद झालं, आता जाऊन येऊन चालू आहे. हे गायक मंडळी आता काही कुठे मुक्कामाला नाही. पहिले एकदा आले, पहिल्या दिवशी आले की काला झाल्याशी कुठं जायचं नाही. आणि मग जे काही कार्यकर्ते राहायचे, कार्यकर्ते जे कार्यकर्ते आहेत, मग आता पंचपदी झाली, पहिल्या दिवशी वगैरे सुरुवात झाल्याच्या नंतर ही गायक वादक मंडळी ह्यांना चहा पाणी पाजायचं. तर कार्यकर्ता घरी जातो, पत्नीला म्हणतो, काय ग हे महाराज मंडळी चहा प्यायला घेऊन येऊ का? तर घरातून उत्तर काय येत माहिती का? आजच बसलाय ना सप्ताह, आजच बसलाय ना, चहा पाजायला दुसरं गाव कुठं गेलं का? तुम्हीच एकटे उरले का चहा पाजायला? उद्या परवा काही पाजता येईल ना, आजच काय गडबड आहे का? इथे नाही धन्यता, इथं धन्यता नाही आहे. हा. पण दुसरा कार्यकर्ता घरी गेला, पत्नीला विचारलं, काय ग हे महाराज मंडळी चहा प्यायला घेऊन येतोय? उत्तर काय आलं? चहा प्यायला, अहो असं करा ना, नाश्ता करते मी त्यांना. चहा काय, त्यांना नाश्ता करते, घेऊन या. किती आहेत? 2-4 आहेत, 5-6 असू द्या, जेवढे असतील तेवढे घेऊन या, मी त्यांना नाश्ता करते. मग इथं धन्यता आहे. साधू संत सेवा, पतीचे वचन पाळी तेची धन्य पतिव्रता. पुढे पतीचे वचन, पतीचे वचन अमृता समान, आणि धन्य तिचा जन्म माता पिता, धन्य तिचा जन्म माता पिता. बहिणमाई महाराजांनी तिच्या जन्मालाही धन्यता दिली आणि तिच्या माता पित्यांनाही धन्यता दिली. विठ्ठल 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 आता ऐका, दिवसाला धन्यता, काळाला धन्यता, माता पित्यांना धन्यता, आपल्या देशाला धन्यता. देशाला, आपल्याच देशाला का धन्यता दिली आहे? धन्य ही भारतवर्षे, धन्यस्य परंपरा,
भारतीय जनधन्य आणि धन्यस्य संस्कृती. शास्त्रकाराने आपल्या देशाला धन्यता दिली, देशात राहणाऱ्या लोकांना धन्यता दिली. का? आपल्या संस्कृतीला धन्यता दिली. धन्य ही भारतवर्षे धन्यस्य परंपरा, परंपरेला धन्यता. धन्यस्य परंपरा भारतीय जनधन्य आणि धन्यस्य संस्कृती. देशाला धन्यता आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धन्य तोची देश जेथे, धन्य तोची देश, धन्य तोची वंश आणि जेथे ऋषिकेश अवतरले. धन्य तोची देश जेथे संतवास, धन्य तोची देश जेथे संतवास, तापत्रय दोष जाती सत्य. किंवा धन्य गहा देशो जेथे विठ्ठल केला रहिवासो. ज्या देशामध्ये भगवान परमात्मा आहे त्या देशाला धन्यता दिलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. आता काही गावाला धन्यता दिली आहे, गावाला धन्यता दिली आहे. कोणत्या गावाला धन्यता दिलेली आहे? ज्यांचा उत्सव चालू आहे त्यांच्या गावाला धन्यता आहे. धन्य ते आरण रत्नाची ते खान. धन्य ते आरण रत्नाची ते खान. धन्य ते यारान. नुसतं गाव धन्य नाही, त्या गावाला केवढी मोठी उपमा आहे. रत्नाची ते खान. कशामुळे? जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचे आगर. संतांनी त्या काळामध्ये धन्यता दिली जातात. तुम्ही आता हे रोज चरित्र ऐकतच असाल, पण या काळात हे सांगणंच गरजेचं आहे. कारण हे ऐकणं किती वेळ ऐकलं तरी याची गोडी आगळी वेगळी आहे. रिकाम्या माकड कथा गोष्टी सांगण्यापेक्षा हे संत चरित्राला बीट नसतो, त्याला बीट नाही आहे. धन्य ते यारण. गावाला धन्यता. बर. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. धन्य पुण्यभूमी आळंदी हे गाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. गोदातिरी क्षेत्र धन्य त्र्यंबकेश्वर, उतरले भार वैष्णवांचे. धन्य पंढरपूर धन्य भीमातीर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धन्य पंढरपूर विश्रांती माहेर, धन्य भीमातीर वाळवंट. इथे गावाला धन्यता दिली. गावाला अगदी याच प्रमाणे मला मुद्दा सुरुवातीला सांगण्याच्या ऐवजी मला ज्या मुद्द्यावर यायचं होतं की दिवसाला धन्यता, काळाला धन्यता, मातापित्यांना धन्यता, देशाला धन्यता, गावाला धन्यता. याचप्रमाणे ज्यांच्यामुळे हा उत्साह आहे, उत्सव चांगल्या प्रकारे चालतो, त्या कार्यकर्त्यांना धन्यता. तुम्ही जे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते ज्यांनी आयुष्यभर सेवा केली, आमचे काश्मीरी अप्पा आहेत, बाजीराव अण्णा असो, आयुष्यभर रामरायाची सेवा केली अप्पाने. आणि महाराज सर्व अंगामध्ये परमार्थ रुजला. आणि त्या सेवेचं फळ म्हणून मला ते पत्रिका वाचली मी. आत्ता किती तारखेला झाला कार्यक्रम तुमचा? समाजभूषण पुरस्कार मिळाला
कुणाकुणाला मिळाला? आप्पांना एक आणि अण्णांना. हां ही 12 जण 12 तारखेला झाला का? हां ऐका, हे सेवेचं फळ आहे, हे सेवेचंच फळ आहे. मान भले पण नाही फुकासाठी, मान भले पण नाही फुकासाठी, जयावरी गाठी झिजा आहे. अरे मान फुकट मिळत नाही, आमचे तुकोबार आहे म्हटले. नाही, मान फुकट मिळत नाही. आता काही लोक हे बघा, आता आम्हाला रोज नवे नवे गावं बदलतात आणि नवे नवे माणसं असतात, नवे नवे माणसं असतात. महाराष्ट्रात मराठवाड्यात इकडं तिकडं कुठं गेलं की, आता तिकडे मराठवाड्यात गेलं की ते जरा नाशिकहून महाराज वगैरे आले म्हणलं जरा वेगळा थाट वगैरे असतो. ते महाराज फेटा बांधला की त्या मंडपापर्यंत जिथं बसले तिथून वाजत गाजत न्यायचे वगैरे, अशी म्हणजे थाट असतो. तर काही लोक विनोदाने म्हणतात, महाराज आता फक्त तुमचीच मजा आहे, आता फक्त तुमच्या तिकडं 2 महिने पाऊसच पडला नाही अण्णा, 2 महिने पाऊस पडला नाही. आणि मी नेमकं कीर्तनाला गेलो, म्हणे महाराज पाऊस नाही काही नाही, नाशिककडे तुमच्याकडे उघडा नाही ना आमच्याकडे पडा नाही म्हणे. हां आणि आता फक्त तुमचीच मजा आहे, तुमचं काय बंद नाही, पाऊस पडो नाही पडो तुमचे कीर्तनं चालूच आहेत म्हणे महाराज, आता तुमचीच मजा आहे. ऐका, आम्ही सांगत असतो बाबा ठीक आहे आमची मजा आहे खरं आहे, पण त्याच्या पाठी मग सजा किती असते ही तुम्हाला माहिती नसते. ऐका, हे मान आहे, पण हे मान काय एकाएकी मिळतो का? नाही दादा, ह्याला रात्रंदिवस अभ्यास करावे लागतात, रात्रंदिवस. अहो आळंदीला शिक्षण घ्यायचं आहे, शिक्षण घ्यायचं आहे तर तिथं पद्धत काय नेमकी? उपजीविकेचं साधन काय? मधुकरी, मधुकरी मागायची. मधुकरी मागणं हे काय स्वाभिमानाचं लक्षण आहे का? हा, मागणं स्वाभिमानाचं लक्षण आहे का? अरे एखादा मनुष्य स्वाभिमानी असेल आणि एखादा मुलगा एखादी वस्तू दुसऱ्याला मागायला गेला असेल, बापाने विचारलं बाळा कुठं गेला होता? म्हणे आमच्याकडे. कशाला गेला होता? म्हणे वस्तू आणायला. आपल्या घरी नाही का? नाहीये. केवढ्याला येते? म्हणे 200 रुपयाला. 400 रुपये घे पण विकत आण, पण कोणाच्या घरी मागायला जाऊ नको. का? कारण मागणं स्वाभिमानाचं लक्षण नाहीये. मग वारकरी संप्रदायाने मधुकरी मागण्याचा नेम का घातला असेल? ऐका, मधुकरी मागणं याचा अर्थ पहिला अहंकार घालवणे. मधुकरी मागणं पहिला अहंकार घालवणे. मधुकरी मागणे पहिला अपमान सहन करणे, पहिला अपमान सहन करणे, मग ज्ञान मिळवणे, अभ्यास करणे आणि मग समाजात माने. अगोदर अपमान, नंतर ज्ञान आणि मग समाजामध्ये मान. मान फुकट मिळत नाही. म्हणून आता इथं ज्यांना मान मिळाला त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. पुरस्कार मिळाला, समाजभूषण पुरस्कार मिळाला पांडुरंगाला, संत सावता महाराजांना, नामदेव यांना मी प्रार्थना करतो त्यांना असंच उदंड आयुष्य देऊ आणि त्यांच्याकडून अशीच ही सेवा घडो एवढी प्रार्थना करतो. आणि त्याच्या पाठीमागं आता पुढची जी पिढी आहे कार्यकर्ते, भास्करराव असोत, संदीपजी असोत, संजयजी असो, विजयजी असो, या चौघापैकी इथं हजर आहेत का सगळे? भास्करराव कुठे आहेत? गैरहजर आहेत. बरं, गैरहजर राहिलंच नाही पाहिजे. बरं ठीक आहे, असू दे, काही असेल अडचण असेल. भास्करराव आहेत. संदीपजी आहेत का? तुम्ही संदीपजी आहेत, मागे परिचय झाला. बरं बरं. संजयजी, रामकृष्ण हरी. आणि विजयजी मध्ये आहेत? ठीक आहे, आहेत का? ठीक, धन्यवाद. बाकीची सर्व तुमची कमिटी. आता हे तुमचे नाव का घेतले सांगतो. यांनी सांभाळलं आजपर्यंत, यांनी सांभाळलं आहे, त्यांच्या सांभाळण्याला मोल नाही. हे पहा, हे सांभाळताना तुम्हाला बी अनुभव येतील ना, फार सोपं नाही आहे. पहिली गोष्ट, चांगलं काम करत असताना पहिलं अपमानाला सामोरं जावं लागतंय, पहिलं अपमानाला सामोरं जावं लागतं. तुम्ही जेव्हा वर्गणी मागायला जाता सगळे स्वाभिमानाने देतील असं नाही. ते म्हणते ह्यांना काही काम नाही, उठले की सुटले चालले दारात, ह्यांना काही काम नाही, उठले की सुटले. तुम्हाला ते सहन करावं लागेल आणि तुम्ही सहन केलं तरच याच्यात टिकताल. आणि सहन नाही झालं तो म्हणतो हे सप्ताह जाणं आणि तुम्ही जाणं, आपल्याला ह्या भानगडीत पडणंच नको. मग कार्य म्हणजे टिकू शकत नाही माणूस. ज्याला अपमान सहन करता येतो तोच चांगल्या कार्यामध्ये टिकतो आणि तोच पुढे जातो. विठ्ठल 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 विठ्ठल.
अनेक प्रसंगी धन्यता दिली, तद्वत या प्रसंगी जगद्गुरु तुकोबारायाने संसारिकाला धन्यता दिली. या अभंगामध्ये संसारिकाला विचार केला तर धन्यता देण्यासारखं काय आहे, या संसाराला धन्यता देण्यासारखं काय आहे. अरे तोडायला गेलं तर फूल नाही आणि चाखायला गेलं तर फळ नाही. या फुलना तुरंबिता फळना चुंबिता, जे काही पंडसुता रुकुचिहा. किंवा एखाद्याचा संसार पूर्ण झालाय असंही नाही आणि पूर्ण होईलच असंही नाही. प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता कदा कल्पांती घडेना. अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुसची काही, जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ. बर, अरे कोणी असो द्या, संसार पूर्ण झाला असं कोणी म्हणू शकत नाही आणि पूर्ण होईल असंही नाही. अहो आपली काय कथा आहे महाराज, रावणासारख्याच झाला नाही, नाही रावणासारख्याच झाला नाही महाराज. नाही, करून अपूर्ण राहतो त्याला संसार म्हणतात आणि करून पूर्ण होतो आणि त्याला परमार्थ म्हणतात. ज्याच्या पुढे नेहमी प्रश्नचिन्ह आहे तो म्हणजे संसार आहे आणि ज्याच्या पुढे पूर्ण विराम आहे आणि तो म्हणजे परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. असा दुःखरूप असणारा संसार नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली आहे की मी सुखाचा करीन. अबघा संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करेन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करेन. आनंदे बरीन तिन्ही लोक, तिन्ही लोक. आनंदे परीला तिन्ही लोक, तिन्ही लोक. हो, हे ज्ञानोबरायचं प्रमाण आहे. पण नामदेवरायाचं प्रमाण आहे अवघा संसार सुखाचा करीन, अवघ्या भावे धरीन विठ्ठला एक, विठ्ठला एक. नामदेवराय म्हटले अवघा संसार सुखाचा करीन आणि अवघ्या भावे धरीन विठ्ठल एक. आणि प्रमाण तुम्ही हे शक्यतो महाराज हे प्रमाण कोणाला पाठ नाही, आम्हालाही माहिती असतं पण आम्ही आपलं बॉल टाकून बघतो. असलं पाठ तर ते म्हणतात पण शक्यतो 99% नसते पाठ. शक्यतो ह्याच प्रमाणाकडे जातात की अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिही लोकी. हां, तर समान प्रमाणात असे काही अवघा संसार सुखाचा करीन आणि अवघ्या भावे धरीन विठ्ठल एक. तर तुम्ही म्हटलेलं प्रमाण समजा ज्ञानोबराय म्हटले की अवघाचे संसार सुखाचा करीन आणि आनंदी भरीन तिही लोकी. ज्ञानोबराय म्हटले दुःखरूप असणारा संसार मी सुखाचा करील. आता ज्ञानोबराय संसारिक होते का संदीपजी? ज्ञानोबराय संसारिक होते का? नाही. पण ज्ञानोबराय संसारिक नव्हते म्हणावं तर ज्ञानोबरायला 4 मुलं होती. ज्ञानोबरायांना 4 मुलं होती. आपल्या मुलाकरता आपण जशी इस्टेट करून ठेवतो तशी ज्ञानोबरायांनी त्यांच्या मुलाकरता इस्टेट करून ठेवली. ज्ञानोबरायांचा पहिला मुलगा आहे वेदांती. वेदांती वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणते ज्ञानाबाई आई. ज्ञानोबरायचा पहिला मुलगा आहे वेदांती. याच्याकरता या मुलाकरता ज्ञानोबरायांनी काय करून ठेवलं तर अमृतानुभव नावाचा ग्रंथ निर्माण केला. ज्ञानोबरायांचा दुसरा मुलगा आहे योगी. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. या मुलाकरता ज्ञानोबरायांनी चांगदेव 65 नावाचा ग्रंथ निर्माण केला. ज्ञानोबरायांचा तिसरा मुलगा आहे साधक. साधक साधकांचा माझ्या बापा दर्शन हरी बापा. साधकाचा माया बाबा दर्शन हरे तप. हे भूती सुख रूप ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा
साधकाचा मायबाप दरुशने हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. या मुलाकरता ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ निर्माण केला. आणि ज्ञानोबरांचा चौथा मुलगा आहे अनाथ. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि एक जनार्दनी पाय बंदी तसे. या अनाथ मुलाकरता ज्ञानोबरांनी हरिपाठ नावाचा ग्रंथ निर्माण केला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरांनी प्रतिज्ञा केली आहे की दुःखरूप असणारा संसार मी सुखाचा करीन. ज्ञानोबराची प्रतिज्ञा पूर्ण झाली का नाही झाली तर झाली. कशावरून झाली तर स्वतः ज्ञानोबराय सांगतात. आजी संसार सुफळ झाला गे माय. आजी संसार सुफळ झाला गे माय. आजी संसार सुफला झाला गे. आजी संसार सुफला झाला गे. देखिए रे माया विठोबाचे. देखिए रे पाया विठोबाचे. देखिए रे माया विठोबाचे. देखिए रे माया विठोबाचे. तो माझा भावा, 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 तो माझा भावा. तो माझा भावा, 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 तो अजी संसार सुफळ झाला गे माये. अजी संसार सुफळ झाला गे माये. ज्ञानोबराची प्रतिज्ञा पूर्ण झाली. मला सांगा, हा संसार चांगला आहे का वाईट आहे? सुखरूप आहे का दुःखरूप आहे? कसं आहे बरं? आपली सोडा व्याख्या. संतांचं म्हणणं काय आहे? संसार कसा आहे? दुःखरूप आहे. दुःख बांधवली आहे या संसार. सुखाचा विचार नाही कुठे, सुख नाही कुठे आली या संसारी. वाया हवभारी होऊ नका. संसार दुःख मूळ चौकडे विंगळ असो, सगळी प्रमाणे पाठ आहे तुम्हाला. बरं, दुःखरूप सांगितलं. तुमचं वय किती आहे? 65. बरं, 65 संतांचे प्रमाण सोडा. ह्या 65 वर्षाच्या काळामध्ये ह्या सांसारिक जीवनामध्ये तुम्हाला जास्त अनुभव सुखाचे का दुःखाचे आलेत? हा, दुःखाचे झालेत. अगदी प्रामाणिक बोललात. जास्त अनुभव दुःखाचे झाले. बरोबर आहे, कारण जीवनभर संघर्ष करावा लागतो. जास्त अनुभव दुःखाचेच आले. रामकृष्ण आले. आले आले. बरं, या. आता मला सांगा, 65 वर्षाच्या काळामध्ये तुमचं तर 65 मला वाटतच नाही, पण का आहे तेवढं? आहे, मला 55च वाटते. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. हां, असू द्या, ठीक आहे. भगवंताची देणगी आहे, चांगली गोष्ट आहे. मला सांगा, 65 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला जास्त अनुभव दुःखाच्या आल्या सांसारिक जीवनामध्ये. तुमचा मुलगा आहे. तुमच्या मुलाला ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये एका गावाला जायचं आहे, खेड्यावर. आणि त्या गावाला जाण्याकरता 2 रस्ते आहेत. 2 रस्ते, एक आहे डांबरी आणि एक आहे सदा मातीचा म्हणजे चिखलाचा. मुलाला दोन्ही रस्ते माहीत नाही. मुलाने तुम्हाला विचारलं, दादा मला अमक्या अमक्या गावाला जायचं आहे, कोणत्या रस्त्याने जाऊ? मोटरसायकलवर जायचं, कोणत्या रस्त्याने जाऊ? तुम्ही त्याला कोणता रस्ता दाखवून द्याल? चिखलाचा का डांबरी? डांबरी. चिखलाचा का दाखवणार नाहीत?
जर चिखलाचा दाखवला त्या रस्त्याने तो जर गेला तर काय होईल? गाडी फसेल. गाडी फसल्याच्या नंतर त्याला काय होईल? त्रास होईल, त्याला दुःख होईल. मग प्रत्येकाची तळमळ असते. आपल्या मुलाला दुःख होऊ नये प्रत्येक आईवडिलाची तळमळ असते. बरोबर आहे? सगळ्यांची व्याख्या ही. आपल्या मुलाला दुःख होऊ नये प्रत्येक आईवडिलाची तळमळ असते, माझ्यासह. बरं, मग मला सांगा, 65 वर्षाच्या काळात तुम्हाला ह्या संसारात अनुभव जास्त दुःखाचेच आले, मग तुम्ही मुलाचे 2 हाताचे 4 हात करण्याकरता कामून उड्या मारता? मग तुम्हाला वाटतंय का मी जसा दुःखाच्या डोहात बुडालो तर माझा मुलगाही दुःखाच्या डोहात बुडावा असं वाटतंय का तुम्हाला? नाही, नाही वाटत. मग ऐका, मग मुलाचे 2 हाताचे 4 हात करण्याकरता तुम्ही का उड्या मारता? सुख म्हणून का दुःख म्हणून? सुख म्हणून. सुख म्हणूनच. मग आता ऐका उत्तर. सुख नाही असं नाही आहे. संसारात सुख आहे, पण संसारातलं सुख सांगण्यासारखं नाही आणि बोलण्यासारखं नाही. संसारी सुख आहे किंवा विषयी सुख आहे हे तो बोलण्याची सारखे नोहे. का विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. सुख किती आहे? सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, दुःख पर्वता एवढे, दुःख पर्वता एवढे. किती सुख सांगितलं संतांनी? म्हणे जवसा एवढं सुख आहे, जवसा एवढं सुख आहे, आणि त्याच्या पाठीमागे दुःख डोंगरा एवढं नाही तर पर्वता, दुःख पर्वता एवढे. आता मला आणखी एक मुद्दा मांडायचा इथं. संसार जर समजा वाईटच असता, संसार जर वाईट असता, जाऊ द्या ना, आपलीच पत्नी आपल्याला सुखरूप आहे का दुःखरूप आहे? सुखरूप म्हणायचं का? इथं आलेली असली तर अवघड होईल परत. तुम्ही जर का ऐकलं ना उद्या सकाळी जागांगेवर ऐका ऐका, ठीक आहे, असू द्या, त्याचं उत्तर नका देऊ. चला, संसार जर वाईटच असता तर मला सांगा, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई 4 भावंडं सोडली, सगळी साधू संत संसारिक होते. तुकोबाराय संसारिक होते, सावता महाराज संसारिक होते, नामदेवराय संसारिक होते, एकनाथ महाराज संसारिक होते, निळोबाराय, गोरोबा काका, सगळी मंडळी संसारिक होती. मग वाईटच असता तर त्यांनी केला असता का? नाही. मग नेमकं काय वाईट आहे ते बघा. संसार वाईट नाही, त्याची आसक्ती वाईट आहे, त्याची आसक्ती वाईट आहे. तुम्ही कल्पना करा, खायला कोणालाच कमी पडत नाही, पण आहे त्याच्यात आपण समाधान मानित नाही, म्हणून दुःख भोगल्याशिवाय राहत नाही. ज्याला महिन्याला 20,000 रुपये भेटता, तो म्हणतो 20,000 काहीच भागत नाही, 40 पाहिजे. 40वाला म्हणतो 80 पाहिजे, 80वाला म्हणतो महिन्याला ₹1,00,000 पाहिजे. ₹1,00,000 बी पगाराची माणसं आहेत का नाही अण्णा? आहेत ना? तरी लाखात समाधान आहे का त्यांचं? नाही. 2 लाख पाहिजे. अरे 4 लाख जरी मिळाले तरी पैसा म्हणजे समाधान नाही आहे दादा, पैसा म्हणजे समाधान नाही. मग आता ऐका, उदाहरण सांगू का तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल आसक्ती आहे माणसाची, आसक्ती संपत नाही आहे. नगर जिल्ह्यामध्ये राहुरी जवळ एक केंदळ नावाचं गाव आहे. 7-8 वर्ष माझं तिथं काल्याचं कीर्तन राहायचं, काल्याचं कीर्तन. आणि काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर आमची काही 7-8 महाराज मंडळीची पंगती एका वस्तीवर होती. की वस्तीवर गेलो. वस्तीवर गेल्याच्या नंतर त्या बाईंनी सांगितलं, म्हणे महाराज मालक ड्युटीवर गेले, मुलं शाळेत गेले, मी एकटीच आहे घरी, स्वयंपाक सर्व झालेला आहे, फक्त 2-3 पोळ्या करायच्या राहिल्यात, तुम्ही हातपाय धुवा, जेवायला बसा, तुम्हाला जेवायला वाढून देते आणि पटकन राहिलेल्या 2 पोळ्या करून घेते. आता तिथं पुरणपोळीचं जेवण होतं महाराज, पुरणपोळी वगैरे सर्व. मग आम्ही सर्व जेवायला वगैरे बसलो. बसल्याच्यानंतर सर्वांपुढे ताट आले. ताट आल्याच्यानंतर ताटात सर्व काही पदार्थ आले. पुरणपोळी आली आहे, कुरडई आली आहे, सार आला आहे, भात आला आहे, सर्व काही गोष्टी आल्या. म्हणजे महाराज सुरुवात करा तुम्ही. आम्ही आपला श्लोक म्हटला, पाणी फिरवलं आणि सुरुवात केली. सुरुवात केल्याच्यानंतर त्यांनी ते पोळ्या करायला बसल्या. गंमत अशी झाली, मी घास घेतला. घास घेतल्यानंतर माझ्या समोर एक मधली खोली होती आणि त्या स्टीलच्या पाठीमध्ये, स्टीलच्या टोपल्यामध्ये ते भजे करून ठेवलेले होते महाराज. ते स्टीलचं टोपलं भरून भजे होते, पण ते कोणालाच वाढलेले नव्हते. आणि मी घास घेतला की माझं लक्ष त्या भज्याच्या पाठीकडे गेलं.
मग हे भरत महाराज सारखे महाराज माझ्या शेजारी होते बसलेले आणि मग बोलता बोलता गप्पा चालू झाल्या. महाराज काल कुठं कीर्तन होतं, परवा कुठं कीर्तन होतं, काल अभंग कोणचा होता. माझं लक्ष त्यांच्या बोलण्याकडं नाहीच. घास घेतला की लक्ष त्या भज्याच्या पाठीकडे जायचं. आता गंमत अशी झाली, मागायला हिंमत होईना. हे आपल्यासाठी केलेत का कोणी दुसरे पाहुणे येणार असतील त्यांच्यासाठी करून ठेवलेत म्हणून मागायला हिंमत होईना. पण माझं लक्ष तिकडं गेल्याशिवाय राहीना. अर्ध जेवण होत आलं. हे काही गप्पा मारले तरी ह्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नव्हतो. अर्ध जेवण होत आल्यावर माझ्या मनात विचार आला, हे भजे आपल्यासाठी करून ठेवलेले असतील आणि बाईंना वाढायची आठवण नसेल घाई आणि जेवण झाल्याच्या नंतर त्यांना जर आठवण आली, आता पोटभर जेवलं पुन्हा कोण भजे खाईल ते. मग मागायला हिंमत होईना आणि लक्ष तिकडे गेल्याशिवाय आहे ना. मग मधला एक पर्याय मी निवडला. मग ह्या महाराजांना गोष्ट सांगायला सुरुवात केली. म्हणलं महाराज, काल एका खेड्यावर कीर्तनाला गेलो आणि गावाच्या अलीकडं वाटेमध्ये एवढा मोठा साप भेटला मला. ते म्हणले बापरे महाराज एवढा मोठा. म्हणलं हो एवढा मोठा होता. त्यांनी मला विचारलं महाराज एवढा मोठा साप होता पण तो लांब किती होता. म्हणलं महाराज त्याची लांबी काय विचारता, माझ्या ताटापासून भज्याच्या पाठी इतका लांब होता. म्हटलं बाई म्हणे महाराज थांबा थांबा भजे वाढायचे राहिलेत म्हणे, भजे वाढायचे राहिलेत. म्हणलं अहो एवढा मोठा साप आणि एवढा लांब त्या भज्यासाठीच तर होता. विठ्ठल विठ्ठल ऐका, दृष्टांत संपला. मी एक का सांगितलं, आसक्ती. संसार वाईट नाहीये, त्याची आसक्ती वाईट आहे दादा, आसक्ती वाईट आहे. मग आता ऐका, संसारिक जीवनामध्ये परिस्थिती कशी येऊ द्या, अनुकूल असो नाही तर प्रतिकूल असो, समाधान कसं मानावं. ज्या महात्म्यांचा उत्सव चालू आहे त्या महात्म्याने सर्व समाजाला संसाराने परमार्थ कसा करावा याचा आदर्श घालून दिला. ऐका गोड चिंतन आता. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, सादर व्हावे, सादर व्हावे. देव ठेवील, देव ठेवील, देव ठेवील, देव ठेवील, कैसे रहावे. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. कोणे दिवसे बैसोने हत्तीवर, कोणे दिवसी पालखी सुभेदार. सावता महाराज म्हटले बाबा, अरे जीवनात असाही प्रसंग येईल. कोणे दिवशी बैसोने हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, पण कोणे दिवशी पायीचा चाकर चालत जावे. पुढे कोणे दिवशी पंच पक्वान, कोणे दिवशी घरात नाही अन्न, पण कोणे दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. कोणे दिवशी पुढे राहू दे. कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटेच राहावे. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. कोणे दिवशी होईल श्री गुरु कृपा, कोणे दिवशी चुकती जन्म मरण खेपा, कोणे दिवशी सावताच्या बापा बापा
सावत्याच्या बापा आ, आ, कोणे दिवसी सावत्याच्या बापा बापा सावत्याच्या बापा बापा सावत्याच्या बापा कोणे दिवसी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे समयासी सादर व्हावे समयासी सादर सादर व्हावे आज महाराज सावता महाराजांची केवढी कृपा आहे. आज त्यांच्या कृपेने संसार आणि परमार्थ सुखाचा कसा करावा या महात्म्यांचा आदर्श घ्यावा. बघा अरे सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला, नामदेवरायाची पालखी, नाथ महाराजांची पालखी, ज्ञानोबारायची पालखी, तुकोबारायची पालखी पंढरपूरला. सगळे संत देवाकडे, पण तो देव सावता महाराजाकडे. ऐका, सगळे संत देवाला भेटायला जातात, पण तो देव सावता महाराजांना घरी भेटायला आला. महाराज हे केवढं महात्म्यांचं हे. आज त्या महात्म्यांचा उत्सव चालू आहे, त्या महात्म्यांचा उत्सव चालू आहे. विठ्ठल 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 ऐका, संत महात्मे संसार करतात, आपणही संसार करतो, पण पद्धत बघा त्यांची. ते फक्त दिसायला संसारात असतात, पण मनाने सतत परमार्थ चालू असतो. दादा, सतत परमार्थ चालू असतो. आपलं उलट आहे, आपण दिसायला परमार्थात पण मनाने संसारात, मनाने संसारात असतो. ओव्या ऐका गोड्यात भागवतातल्या. संत महात्म्याचा संसार कसा असतो. स्वजान धनस्त्रे पुत्रासे, अरे नांदोने तो नातळे त्यासे, स्वप्न घरबा जागृता जैसे तैसा साधूसी संसार. स्वजान धन स्त्री पुत्रासे, तो घरात नांदतो. सामान्यासारखा पत्नी असो, मुलं असो, सर्वसामान्य माणसासारखं त्या साधूचं वर्तन असतं, पण मनाने सतत तो परमार्थामध्ये असतो. स्वप्न घरबा जागृता जैसे तैसा साधूसी संसारो. साधू परिग्रही दिसती, परिते परिग्रही नसती. ह्याची संतांची पावया स्थिती, त्यांची निजभक्ती करावी. भक्त वर्तता दिसती देही. भगवान म्हणतात उद्धवा, हे भक्त वर्तन यांचं ऐक कसं असतं ते. भक्त वर्तता दिसती देही, पण ते परिते वर्तती माझ्या ठाई. मग मी अवघाची त्यांच्या हृदयी, आणि सर्वदा पाही नांदत. अरे ते सामान्य माणसासारखं वर्तन करतात, पण ते सामान्य नसतात. सामान्य माणसासारखे घरात वावरतात, पण ते सामान्य नसतात. ते सतत माझ्या चिंतनामध्ये असतात, म्हणून मी सतत त्यांच्या हृदयामध्ये असतो. मी अवघाची त्यांच्या हृदयी, आणि सर्वदा पाही नांदत. त्याला आणखी काही पुढे उदाहरणं दिली आहेत. प्रपंची असोनी प्रपंच अतीत, करिता ती संत सर्व कर्म. सूर्याब्रा माझी सापडला जरी, काय तेच तरी उणे होय. तैसे जाण संत दिसे प्रपंचात. सूर्य आब्रा माझी सापडला जरी. अरे सूर्याला पुढे ढगाळ आड आलं म्हणून त्याचं तेज कमी होतं का? नाही. म्हणून अरे दुःख तुम्हा आम्हाला सामान्य माणसाला आहे, पण हे संसारिक दुःखाला हे संत महात्मे काही मोजत नाहीत. दादा, सूर्य आब्रा माझी सापडला जरी, काय तेज तरी उणे होय. तैसे जाण संत दिसे प्रपंचात. विठ्ठल विठ्ठल. त्याला पुढे उदाहरण असं एक दिलंय. पाण्यामध्ये कमळ उगवत आहे, पण ते कमळ पाण्यापासून काही अंतराने राहते, पाण्याला चिटकून राहत नाहीये. पाण्याला चिटकून राहत नाही. दादा, त्याप्रमाणे संत महात्मे संसारात दिसतात, पण संसाराला चिटकून राहत नाहीत. अलिप्त कमळ जरी जैसे, अलिप्त कमळ जरी जैसे, अलिप्त कमळ जरी
समाधी करी संसार सकळ अलिप्त कमळ जली जैसे तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी कैसे असावे संसारी पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती तैसे असावे संसारी जोवरे प्राचीनाची दोरी जोवरे प्राचीनाची दोरी जोवरे प्राचीनाची दोरी नाथ महाराजांनी उदाहरण दिलं कैसे असावे संसारी ते म्हणजे तैसे असावे म्हणजे कैसे असावे तो पक्षी अंगणी उतरती सकाळी सकाळी दारात चिमणी येतात बरोबर आहे दारातले दाणे खातात आणि एकच मुक्काम करतात हा एकच मुक्काम नाही 2-3 तास थांबतात नाही खातात आणि लगेच निघून जातात पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवण्या राहती तैशा किंवा वस्ती कर वस्ती आला अरे प्रातःकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी आता बघा काहीचा संसार उत्कृष्ट आहे संसार उत्कृष्ट आहे पण परमार्थ निकृष्ट आहे काहींचा परमार्थ उत्कृष्ट आहे पण संसार निकृष्ट आहे काहींचा संसार निकृष्ट आणि परमार्थही निकृष्ट आणि काहीचा संसारही उत्कृष्ट आणि परमार्थही उत्कृष्ट आहे संसारही चांगला आणि परमार्थही चांगला नाथ महाराज सावता महाराज संसारही चांगला आणि परमार्थही चांगला पण पहिला वर्ग असा आहे संसार उत्कृष्ट आहे पण परमार्थ निकृष्ट आहे याच्यामध्ये पूर्वी समजा पुराणात कोणाचे नाव आले रावण आहे हिरण्यकश्यपू आहे ह्यांचा संसार चांगला पण परमार्थ चांगला नाही हिरण्यकश्यपूचं काय ब्रीद होतं देवाचं नाव घ्यायचं नाही नाव घेऊन दे देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे देवाचं नाव घ्यायचं नाही तशी आजही काही माणसं आहेत भरपूर पैसा आहे त्यांच्याकडे सर्व काही भरपूर आहे पण कार्यकर्ते वर्गणी मागायला गेले देव का नको 1100 द्यायचे म्हणले तरी जीवावर येऊन देतात आणि नको तिथं लाखांनी खर्च करतात तुमचं मंडळ सोडून पण बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहेच आहे नको तिथे वाटेल तेवढा खर्च आहे पण देवाच्या कामना धार्मिक कार्याला दादा इथं द्यायचं म्हणलं की माणसाला नको वाटतं दादा पण ऐका सांगतो विषय तुम्हाला विठ्ठल 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 जर देवाने आपल्याला भरपूर संपत्ती दिलेली असेल तर त्याच्यातला काही भाग अशा उत्सवाकरता धार्मिक कार्याकरता खर्च करावा लागतो आणि नाही जर केला तर त्याचे परिणाम ऐका तुम्ही गाठी असोनिया धन जो सत्पात्री न करी दान काय सांगितलं सत्पात्री गाठी असोनिया धन जो सत्पात्री न करी दान ते सर्व दुःखाचे मूळ जाण दुःख दारुण धन लोभ्या आणखी ह्याच्यातलं गोड चिंतन सांगतो तुम्हाला पुढे सांगितलं गाठी असून या धन जो सत्पात्री न करी दान आणि ते सर्व दुःखाचे मूळ जाण दुःख दारुण धन लोभ्या गाठी असून या धन जो पोटा न खाया पण सदा लोलिंगत मन दरिद्र लक्षण या नाव अहो कुठं दान धर्म तर करीत नाही पण स्वतःलाही खात नाही ते म्हणले दरिद्र लक्षण या नाव पुढे ऐका सोये खाय ना धर्म न करी स्वतःही खात नाही आणि घरच्याला बी खाऊ देत नाही खाऊ घालीत नाही इथं गोड चिंतन आहे जरा सोये खाय ना धर्म न करी घरच्याशी खाऊ ने दे दरिद्री आणि मधुमक्षीच्या परी आणि संग्रह करी कष्टोनी मधुमक्षीच्या परी आणि संग्रह करी कष्टोनी राती दिवस निज निकटे मरणेशी घेता झटे पण कवडीची प्राप्ती न भेटे आणि प्राणांत कष्टे द्रव्य जोडे रिघोनी नाना संकट स्थानासी मधु संग्रह करी मधमासी रिघोनी नाना संकट स्थानासी मधु संग्रह करी मधमासी आणि तो संग्रहची करी घातासी आणि मधून यावयासी जयेती का झाडिता मोहळासी नाशू होतसे मासियासी संग्रहाची जाती आयसी आणि जीव घाताशी करवी तू
आता ह्याचा अर्थ सांगायला आपल्याला तितका वेळ नाही, पण तुम्हाला मी थोडं शांततेत सांगतो, अर्थ तुमच्या लक्षात येईल. ते मोहोळ बसतं, त्या मधमाशा अनेक प्रकाराने कष्ट करून ते मध जमा करतात आणि ते मोहोळ झाडायला जो जातो तो काय करतो, कशा प्रकारे झाडतो, तो त्या माशाचा विचार करतो का ह्याच्यातली एकही माशी मरू नये म्हणून? उलट त्यांना मारून टाकतो. वास्तविक पाहता ते मध घेण्याचा ह्याला काय अधिकार आहे? कष्ट कोणी केलं? त्या माशाने. साठवला कोणी? त्यांनी. आणि हा त्यांना मारून टाकून तो मध घ्यायचा प्रयत्न करतो. का झाडिता मोहळासी नाशू होतसे मासी यासी. मग तसंच इथं बी संग्रहाची जाती ऐशी आणि जीव घाताशी करवितो. या परी कृपणाचे यक्षधन नाही दान धर्म संरक्षण आणि त्या ते तस्करने ते मारून आणि त्यासही दंडून राजाने. जर तुम्ही नाही खर्च केला तर त्याचे पुढं सांगितलं परिणाम काय सांगितले? त्या ते तस्करने ती मारून चोर घेऊन जातील आणि त्याच्यातून वाचला तर मग ईडी मागं लागल. त्यासही दंडून राजाने. ही माझं स्वतःच नाही सांगत. काय सांगितलं? त्यासही तुम्ही म्हणलं ईडीचं तुम्हाला काय घेणे? त्यासही दंडून राजाने. त्यासही दंडून राजाने. बरं, आणखी ह्याच्यातून वाचला कोण कोण माग लागते ऐका. दायाद चोर राजा आगी. दायाद चोर राजा आगी अधर्मे रोग संचर्यांगी. हे पाचही विभाग इंद्रव्य नाशा लागी पावती. जर तुम्ही ह्याच्यात नाही खर्च केला तर सांगतोय त्याचे काय सांगितले परिणाम ते. दायाद चोर राजा आगी. दायाद पाहुणे रावळे भाऊबंद मागं लागतील. द्या उसने 4 लाख, द्या उसने 5 लाख, द्या उसने, पुन्हा देणारच नाहीत परत. दायाद त्यांच्यातून वाचला. चोर त्याच्यातून वाचला. आगी अग्नी. दायाद चोर राजा समजा धाड पडेल. त्याच्यातून पुन्हा अग्नी आणि चारीतून सुटला. अधर्मे रोग संचर्यांगी. आजार मागे लागेल आणि त्या रूपाने पैसा निघून जाईल. अधर्मे रोग संचर्यांगी आणि हे 5ही विभागी आणि द्रव्य नाशा लागी पावती. आणि याच्यातून सुटला तर शेवटची ओवी ऐका. स्त्री दिवतानी मद्यपान. स्त्री दिवत आणि मद्यपान यातही ते वाढवी धन. हे 3 अनर्थ दारुण आणि धनवंता पूर्ण आदळती. विठ्ठल 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 विठ्ठल. लाखातले 2,000 जरी वर्षाला याच्यात खर्च केले तर बाकीच्या 98,000ला भीती राहत नाही असं शास्त्र सांगतंय. दादा शास्त्र सांगतंय. असो, काहींचा संसार चांगला पण परमार्थ चांगला नाही. रावण हिरण्यकश्यपू महाराज. काहीचा परमार्थ चांगला आहे पण संसार चांगला नाही. तर याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर असं आहे की तुकोबराय एकेकाळचे श्रीमंत. काही लोक म्हणतात तुकोबरायच्या घरी गरिबी होती, आमकं होतं तमकं होतं, चूल पेटत नव्हती. ऐका, तुकोबरायच्या घरी सावकारकी होती. सावकारकी गरिबाच्या घरी असते का? सावकारकी गरिबाच्या घरी असते का? नाही. तुकोबरायच्या पहिल्या लग्नाचा मंडप घरापासून गावाच्या वेशीपर्यंत मंडप होता दादा. पण गंमत काय झाली, एकेकाळी नंतर दुष्काळ पडला. काही लोक म्हणतात तुकाराम महाराजाला संसारच करता आला नाही. मला सांगा, संसार करता आला नाही का केला नाही? केला नाही. आणि त्यांना करता आला नाही असं म्हणावं, अण्णा तुकोबाराला संसार करता आला नाही असं जर म्हणावं तर मला सांगा, ज्या तुकोबाराने जगाला ज्ञान दिलं, आता आम्हाला 2-2, 4-4 अभंगच कीर्तने येतात. एक उदाहरण, काहीची तर एकच कॅसेट 10-10 वर्ष अख्ख्या महाराष्ट्रात वाजती एकच, तरी 10-10 लाखाच्या गाड्या बसायला आहेत की नाही? महाराज मंडळीला 10-10 लाखाच्या, 10 लाखाच्या तू आपा 10 लाखाच्या येतात. किती लाखाच्या येतात? 15 लाख, 20 लाख, 25 लाखाच्या गाड्या बसायला आहेत की नाही? कशाच्या जीवावर? एकच कॅसेट अख्ख्या महाराष्ट्रावर वाजती आहे ना. मग मला सांगा, ज्या तुकोबाराने जगाला ज्ञान दिलंय त्यांना काय करता आलं नसतं? अरे ज्याचे छत्रपती सारखे शिष्य होते
त्यांना काय कमी केलं असतं? बरं देऊन पाहिलं का नाही? छत्रपतींनी देऊनही पाहिलं का नाहीये? देऊन पाठवलं सर्व, काय उत्तर आलं? दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, काय दिला ठेवा मा विठ्ठलाची व्हावा. हा? हे कशा करता दिलं? हे कशा करता पाठवलं? महाराज म्हटले तुकोबाराय, महाराज तुम्ही श्रीमंत व्हावे याच्या करता, तुम्ही सुखी व्हावे याच्या करता. महाराज म्हटले याच्याने आम्ही सुखी होणार नाहीये. हा, आम्ही तेने सुखी आणि म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. अरे हे आमच्या करता कसं आहे? सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, सोने रुपये आम्हा. हे मी नाही म्हणणार, आम्ही असं म्हणू, ते त्यांनी म्हणावं. आम्ही असं म्हणू, सोने रुपये आम्हा आणि मृत्तिके समान तुम्हा. आम्ही असं म्हणू वाटल्यास. अहो आताच्या काळातले महाराज असते आणि तसं कोणी पाठवलं असतं तर येऊ द्या येऊ द्या म्हणले असते महाराज. ऐका, पण तुकोबा राय होते ते नाही. ते म्हणले सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. अरे माणिक पाषाण खडे जैसे नाही. मग इथे काय झालं महाराज? हे मग पुढे दुष्काळ पडला, पत्नी अन्नान्न करून मेली. दुष्काळी आटिली द्रव्य नेला मानस, ती एक स्त्री एक अन्नान्न करिता मेली. आणि मग त्या परिस्थितीत तुकोबराच्या मुखातून उद्गार निघाले, काय? आम्ही सदैव सुडके जवळी असता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्रे घालला किती नांदणू काहीशी सांगा. आणि मग तिथं परिस्थिती बिकट झाली महाराज. म्हणून तिथे परमार्थ उत्कृष्ट, संसार निकृष्ट. पण परमार्थाच्या बाबतीत रात्र नकळे दिवस नकळे, अंगी खेळे दैवत हे नकळे दिवस की राती, अखंड लागली शे ज्योती, आनंद लहरीची गती, वर्णमी किती तया सुख. रात्रंदिवस परमार्थ महाराज. पहिला वर्ग संसार चांगला, परमार्थ चांगला नाही. दुसरा वर्ग समजा परमार्थ चांगला, संसार निकृष्ट. एक वर्ग असा आहे की संसार आहे निकृष्ट आणि परमार्थ आहे निकृष्ट. ह्याच्यात आपलं आलं महाराज. आपण सगळे काही गोष्टी आपलं असा परमार्थ आहे, झाली सवड तर कीर्तनाची आवड. बरोबर आहे संदीपजी? झाली सवड तर कीर्तनाची आवड आहे. आता बरेच कार्यकर्ते हे वर्गणी करत फिरायला, वर्गणी मागायला फिरायले का, जिथं वर्गणी मागायला गेले तिथं आधीच गोड बोलायला सुरुवात करतात. नाना आपला सप्ताह बसलाय, काशीमाळी मंगल कार्यालयात. आधीच गोड बोलायचं म्हणतात. ते ठरविलेलं असते त्या पंच कमिटीनं. ते आधी ठरवून घेतात कोणतं गिऱ्हाईक कसं आहे, कोणत्या माणसाला कसं बोलायचं आहे. आणि ते माणूसही नेमलेला असतो, कोणत्या माणसाकडे कुणी पुढं बोलायचं आहे ते. बाकीचं म्हणतं त्याचं माझं जास्त जमत नाही आणि तू पुढं होय. हे सगळं ठरलेलं असतंय. बरोबर आहे ना? गोडच बोलावं लागतंय, गोडच बोलावं लागतं. आणि तिथं कडक बोलले का जा तिकडं, काही गरज नाही आम्हाला. ऐका, मग इथे कसं असतं महाराज? आहे विठ्ठला 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 मग हे सगळ्यांना सांगत सुटता. सप्ताह बसलाय कीर्तनाला या. चांगली चांगली महाराज मंडळी आहे, चांगली चांगली महाराष्ट्रातली नामांकित मंडळी आहे, कीर्तनाला या. ते म्हणतात कधी बसलाय? आजच बसलाय. बरं ठीक आहे, 7 दिवस जायचे, उद्यापासून येऊ म्हणतात. उद्यापासून येऊ, उद्यापासून येऊ. दुसऱ्या दिवशी कार्यकर्ते म्हणतात नाना रात्री येतो म्हणले, आले नाही. आज या नक्की, आज नक्की येतो, आज नक्की येतो. दुसऱ्या दिवशी येत नाही. तिसऱ्या दिवशी म्हणतात का हो रात्री येतो म्हणले ना, आले नाही तुम्ही? नाही, रात्री निघालो आणि नेमकी लाईट गेली, मग अंधाराचा कोट जावा, मग बसलो घरीच म्हणतो. हां बरं, तिसऱ्या दिवशी आज नक्की या. तिसऱ्या दिवशी येत नाही. का हो रात्री आले नाही तुम्ही? अहो नेमकं निघालो घरी पाहुणे आले. बर, आता हे का सांगतो मी? ऐका, ज्याला सवड नाही आणि त्याला आवड नाही, पण ज्याला मनातून आवड आहे ना, अरे 6ला कीर्तन आहे, 5ला येऊन बसतो इथं. घरून मुलगा आला, दादा घरी बोलवले. का रे बाबा? पाहुणे आलेत. कोण आलेत? जावई आलेत, दाजी आलेत, कोण आलेत काय ते. मग काय करायचे? त्यांना जेवायचे. जेवतील ना ते, जायचे मग जातील ना ते, माझं काय काम आहे? नाही तुम्हाला बोलवलंय, मी नाही येणार. राहायचं राहतील, जेवायचं जेवतील, जायचं जातील. कीर्तन झाल्याशिवाय येणार नाही. याला खरी आवड म्हणतात दादा, खरी आवड. हा, आता ऐका, हे महाराज मंडळी आहे. भरत महाराजांनी टाळ्या वाजवल्या म्हणून माझं लक्ष गेलं त्यांच्याकडे. हा, आता आप्पा हे 7 दिवस येत आहेत, दरवर्षी असतात 7 दिवस. मला सांगा, घरचा कामधंदा सोडून मध्ये मध्ये काहीतरी रिक्षा वगैरे आता नाही ना? हां, मोठी गाडी आहे ना? पण
मोठी का होईना. हां, आता ही गाडी बिडी सर्व त्यांनी धंदा सोडून दिला, सगळा धंदा सोडून दिला. 7 दिवस तुमच्या इथं थांबले आणि शेवटच्या दिवशी हे कार्यकर्ते, अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे सर्व तुम्ही सर्वांनी मिळून त्यांना फक्त नारळ आणि लाह्याच दिल्या. त्यांना फक्त नारळ आणि लाह्याच दिल्या आणि ते नारळ आणि लाह्या घेऊन घरी गेले तर घरचे गृहमंत्री दारात त्यांना आरती घेऊन उभा राहतील का? की सगळा कामधंदा सोडून 8 दिवस तिकडे गेलात, मग आरती घेऊन उभा राहतील का? असं म्हणतील का? आले महाराज, मुलांनो लवकर उठा, मुलांनो लवकर उठा, आणि तुमच्यासाठी घेऊन आले नारळाचा गोटा. ओवाळू आरती माझ्या पती देवाला, माझ्या पती देवाला, आणि 8 दिवसाने बाबा येतो घराला. घेऊन येतो लाह्या. इकडे लक्ष द्या, 2च मिनिटाचं महत्वाचं आहे. ठेवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग ते म्हणतील का? घेऊन येतो लाह्या, म्हणतो गोपाळकाला, म्हणतो गोपाळकाला, आणि खाऊन घ्या लवकर जायचं दुसऱ्या सप्त्याला. प्रार्थना करी ते माऊली ज्ञानेश्वराला, माऊली ज्ञानेश्वराला, असेच सप्ते लागू दे आमच्या बाबाला. अहो, नाव कशाला घेता? नुसतं नारळ आणि लाह्या पाहिल्यावर आले का? आलो. दुसरा सप्ताह कुठं नव्हता का? होता, पण म्हणलं घरी भेटून जाऊ, जायचं नाही तिकडं, तुम्हाला कुठं लेकरा बाळाची गरज. ऐका, तुम्हीच नाही, सगळ्यांची परिस्थिती असो. मी हे सांगतो का? पण तरी सुद्धा या मंडळीने घरी जावं, घरातलं बोलणं ऐकून घ्यावं, त्यांच्यात रममान व्हावं. पुन्हा कार्यक्रमाला की आपली लागली वाटायला याला खरी आवड म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संसार निकृष्ट, परमार्थ निकृष्ट, पण काहीचा संसारही उत्कृष्ट आहे आणि परमार्थही उत्कृष्ट आहे. यामध्ये सावता महाराज, नाथ महाराज यांचा संसार कसा होता दादा, यांचा संसार कसा होता शास्त्रकारांनी वर्णन केलेलं आहे. सानंदम सदनम सुताच सुदीय कांता मृदुभाषिनी सन्मित्रम सुदनम सोयोसितिरतिश्चाज्ञा परसेवकः आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनं मिष्टान्न पानंग्रहे साधो संगम उपासते ही सततम धन्यो ग्रस्थाश्रमाः. म्हणून या महात्म्यांना धन्यता, त्यांच्या गावाला धन्यता आणि त्यांच्या संसाराला धन्यता. म्हणून ते संसारात धन्य आहेत. अभंगाचं पहिलं चरण आहे. धन्य ते संसारी, 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 धन्य ते संसारी. दयावंत जे अंतरे, दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई.
रखुमाई उबार रखुमाई उबार रखुमाई विठोबा रखुमाई अरे जय विठोबा रखुमाई रखुमाई अरे विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई एकदा 5 मिनिटात कीर्तन सोडणार आहे, पण एकदा टाळी वाजवून जरा भजन चांगलं करा ना. वरती हात करा. नाही, थांबा थांबा थांबा, लगेच नाही. हात वरती करा, सरळ सरळ. एकदम सगळे सगळे एकदम असे निलगिरीच्या झाडासारखे सरळ सरळ केले सर्वांनी. पाठीमागं पाठीमागं खांबाच्या पाठीमागं चेक करा बरं. आपली आपली शेजारी पाजारी चेक करा, कोणी राहिले का तर. सगळ्यांनी केले? राहू द्या सकाळपर्यंत अशीच. जोरात टाळी वाजवून भजन करायचं. विठ्ठला 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 विठ्ठला. जोरात जोरात टाळी. विठ्ठला 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 विठ्ठला. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 छान भजन केलं, धन्यवाद. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरे. पहिलं लक्षण संतांचं सांगितलंय पहिल्या चरणामध्ये. कोण संसारी धन्य? तर ज्याच्या अंतःकरणात दया आहे ते संसारामध्ये धन्य आहेत. दया म्हणजे काय आहे? दया कशाला म्हणतात? दया परका अथवा बंधू, मित्र अथवा शत्रू संकटात पडला असता त्याला संकटातून बाहेर काढण्याची इच्छा होणे, याचं नाव आहे दया. परेवा बंधुवर्गेवा मित्रद्वेष्टी आरिवा सदा आपण रक्षत व्यंतु दयेशा परी कीर्तितः. बरं, याला गोड ओव्या दिल्यात बघा भागवतामध्ये. दयेची व्याख्या सांगितली. दया कशाला म्हणतात ते. बालक देखुनी संकटी. ओव्या छान आहे, 7-8 ओव्यात, ऐका फक्त. बालक देखुनी संकटी जेविन सावरतमाय उठी, तेवी दिन देखुनी दृष्टी ज्याचे पोटी दया द्रवे. आपला लहान मुलगा, स्वतःचा मुलगा जर रस्त्याला खेळता खेळता पडला तर ती आई त्या मुलाकरता जशी धावत जाते, तसं एखाद्या गरीब माणसावर संकट आलं तर मोठ्या माणसाने त्याच्या संकटाला धावून जाणं, याचं नाव आहे दया. बालक देखुनी संकटी जेविन सावरतमाय उठी, तेवी दिन देखुनी दृष्टी ज्याची पोटी दया द्रवे. आयशिया दयेच्या ठाई जाण आपुले पारखे पुशे कोण, स्वजाती विजाती लक्षण पुसायाही पण धीर नाही. पुढे सांगितलं महापुरे बुडतया ते, कृपाळू जाती नपुसे तेथे, आणि उडी घालोनी वाचवी त्या ते दयानिशी ते ती नाव. एखादा मनुष्य कुठं पोहायला गेला,
तो आपला ओळखीचा नाही, काही नाही, पण त्यांनी उडी टाकली, बुडायला लागला, आणि ज्याला पोहता येतंय त्यांनी पाहिलं, पण तो आपलाय का परकाय न पाहणे, त्याच्याकरता उडी टाकून त्याला वाचवणे, याचं नाव आहे दया. म्हणून इथं ते एक उदाहरण दिलं. महापुरी बुडतया ते, कृपाळू जाती नपुसे तेथे, उडी घालोनी वाचवी त्याते, दया निशिते ती नाव. देनाची दये लागी, जोर घे जळत्या आगी, त्याचे चरण मी वंदिवेगी, धन्य जगी दयाळू. भगवान म्हणतात उद्धवा, ऐसे दयेचे निगुणे, मज अनंता लागी तेने, विकत घेतले जीवे भावे जाणे, की झालो पोषणे मी त्याचे. या लागी दयाळू वाचे घरी, असा दयाळू कुणी असेल तर भगवान म्हटले मी काय करतो, तर या लागी दयाळू वाचे घरी, मी सदा नाटिका काम करी, जे दयावंताचे अवसरी, आणि ते माझे श्री सर्वदा. जो जाणे दिनांचा विचार, तो दीनदयाळू साचार, उद्धवा तो माझे निज भांडार, सुखाचे सुख सागर तो मज, आणि या नाव गा दया जान. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणखी दयेची व्याख्या तुकोबराय म्हटले, दया तिचे नाव भूतांचे पालन, आणि निर्दळन कंटकाचे. दया कशाला म्हणतात ते, सज्जनाचं रक्षण करणं ही दयाच आहे, आणि दुष्टांचं निर्दळन करणं ही सुद्धा दयाच आहे. संदीपजी एक कल्पना तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता इथं किती मनुष्य गरीब आला तरी त्याला वागणूक कशी आहे, मान सन्मानाचीच आहे, बरोबर आहे ना. की इथं असं आहे का, हा श्रीमंत आला आहे हा गरीब आला आहे, श्रीमंताला पहिल्या पंक्तीत आणि गरीबाला दुसऱ्या पंक्तीत, असं काय आहे का, नाही. कोणी या इथे सर्वांना मान सारखाच आहे, बरोबर आहे, सन्मान मान सारखाच आहे. एखादा मनुष्य इथं समजा कीर्तनात येऊन बसला आणि त्याला कोणी त्रास द्यायला बाहेरचा माणूस आला इथे, तरी माणसं म्हणतात तुझं काय असेल ते कीर्तन झाल्यावर बाहेर, इथं कीर्तन होईपर्यंत त्याला त्रास द्यायचा नाही. ऐका, म्हणजे इथं मान सन्मान आहे. पण दुसरी एक बाजू सांगतो, सप्ताहाचा काहीतरी खेळ करण्याकरता एखादा मनुष्य दारू पिऊन इथं आला आणि धिंगाणा घालू लागला, तर तुम्ही त्याचा सत्कार करणार आहेत का, हे सांगा आता. हा, त्याचा सत्कार होईल, हार घालून नाही होणार, वेगळ्या मार्गाने होईल. त्याचा सत्कार कसा होईल, वेगळ्या मार्गाने. आणि त्याला मग तसलाच दांडका दुंडका पैलवान त्याच्याकडे पाठवाल तुम्ही, बघ रे ह्याच्याकडे, 2-4 वड ह्याला बाहेर हाकल याला. आता ऐका, मी हे दोन्ही मुद्दे का सांगितले. सज्जनाचं रक्षण करणं ही दयाच आहे, आणि दुष्टांचं निर्दळन करणं ही सुद्धा दयाच आहे. एखादा मनुष्य विक्षेप करायला तर त्याला बाहेर हाकलून देणं इतर माणसावर केलेली ही दयाच आहे. म्हणून दया तिचे नाव भूतांचे पालन, आणि निर्दळन कंटकाचे. ही ज्याच्या दया अंतकरणात दया आहे ते संसारात धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी. मग असे संत महात्मे येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. तिसरं लक्षण आहे, लटिके वचन नाही आणि देही उदासीन. आणि यांचं पाचवं आणि 6वं लक्षण आहे, मधुराबानी ओठी, मधुराबानी ओठी, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी. तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. मधुरावाणी ओठी. 5वं लक्षण संतांचं आहे. संतांची वाणी मधुर असते, मधुर. संत गोड बोलतात आणि तुम्हाला आम्हाला उपदेश करतात की कसं बोलावं ते. ज्ञानोबा म्हणतात कसं बोलावं, साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच आणि मवाळ. काही माणसं अण्णा खरे बोलतात, काही माणसं खरे बोलतात पण कडक शब्दात बोलतात, आणि कडक शब्दात जर बोलले तर ते समाजाला आवडत नाही. समाजालाच काय, घरच्याही माणसाला आवडत नाही. आणि एखाद्याला खरं बोलत, अशी गंमत आहे, खरं बोलणाराचं आणि घरातल्या माणसाचं जमत नाही, खरं बोलणाराचं समाजाचं जमत नाही, खरं बोलणाराचं गावकऱ्याचं जमत नाही. उलट कधी कधी असं घडतंय, जो माणूस खोटं बोलतो पण गोड बोलतो,
झोपेतून उठण्यापासून गोड बोलतो आणि झोपेपर्यंत गोड बोलतो, त्याचा अख्ख्या समाजाशी जमतो महाराज. जसा माणूस आहे तसा बोलतो. ऐका, पण इथे ऐका, इथे ज्ञानोबाराने सांगितलं ऐका, चिंतन एकदम गोड आहे. ते म्हणले साच. एखादा मनुष्य कडक बोलतो, त्याला म्हटलं अहो इतकं कडक बोलत जाऊ नका, खरंय म्हणून बोलतो, खऱ्याला काय मरण आहे, खऱ्याला काय मरण आहे. पण यांच्याकरताही ज्ञानोबाराय म्हटले तुम्ही खरं बोला पण मवाळ बोला. खरं बोला, मवाळ बोला. मवाळ बोलला तर सगळ्यांना आवडेल, सगळ्यांना आवडेल. म्हणून इथं सांगितलं साच आणि मवाळ आणि मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कलोल अमृताचे. आता नाथ महाराजांनी याच्या पुढे सांगितले बघा काय काय गोड ओवी आहे. ते म्हणले सत्य आणि अतिमधुर. शेवटची ओवी आता जास्त नाही लांबत, एकच मिनिटात आहे. सत्य आणि अतिमधुर. ते म्हणले सत्य पाहिजे, अतिमधुर, अतिमधुर, सत्य आणि अतिमधुर. ऐकता आल्हादकार, सत्य असावं, मधुर असावं, कानाला समोरच्याच्या गोड लागावं. ऐकता आल्हादकार आणि पुन्हा समोरच्याच्या हिताचं असावं. सर्वासी हितत्वे साचार आणि बोले सनागर हरिकथा. संतांची वाणी आहे, मधुरावाणी ओठी. आणि 6वं लक्षण आहे तुका म्हणे वाव पोटी. किती जरी समाजाने संतांवर अपराध केले तरी संत ते समाजाचे अपराध पोटात घालतात. आणि जे समाजाचे अपराध पोटात घालतात आणि ते संत पदाला प्राप्त होतात. तुका म्हणे तेची संत सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. म्हणून मधुरावाणी ओठी. तुका म्हणे वाव पोटी. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरे. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी.